जाऊ दे, आकलीचे तारे आहेत, बाकी काही नाही. देवानं जीभ दिली याचा अर्थ काही बोलायला दिली नाही, दिली नाही. महाराज विज्ञान सांगतं, अर्थात आमचं व्याकरण शास्त्र सांगतं, शब्द नाभीत जन्माला येतो. उष्णता कुठं निर्माण होते? शब्द संकल्पना परेत निर्माण होते. आणि ती शब्द आकाराला कुठे येतात? कंठात येतात. ध्वन्यार्थानं कुठे निर्माण होतात? नाभी देशात. पण ते शब्द आकाराला कुठे येतात? कंठात येतात. पण ऐकलं का लोक म्हणतात महाराज मालेगाव जाणं व्हाया झोडगा बी जाता येतं आणि व्हाया हाताने जाता येतं मालेगावला. तसे आपल्या आलेल्या शब्दाला जेव्हा आकार येतो ना, कधी वाया हृदयातून आला पाहिजे, कधी वाया बुद्धीतून आला पाहिजे. याचा अर्थ कधी माणसानं बोलताना हृदयातून भावनेतून शब्द बाहेर काढले पाहिजे आणि कधी कधी बुद्धीनं काढले पाहिजे. तुम्ही घुसखोर म्हणत असताना तुम्ही याचा तरी विचार करा, अरे ज्यांच्या 9 पिढ्या या संप्रदायाच्या जडणघडणीमध्ये लागल्या, तुम्ही त्यांचं नाव त्या यादीला टाकता. त्यांची नाव चंद्रशेखर महाराज देगलूरकर, काय हे माणसं आहेत. वास्कर महाराज, काय हे माणसं आहेत. मला अजून एक नाव घ्यायचंय, पण कदाचित तो पक्षपात होईल. तुम्ही म्हणाल गुरुचा असल्यामुळे नाव घेतलं. बंडाता त्या कराडकर, ही नावं आहेत घुसखोरांची. त्यातली कोणतेच नाव कोणीच घुसखोर नाहीयेत. असले तरी ते वेगळ्या अंगाने आहेत. मी सकाळच्या कीर्तनात अर्धा तास बोललोय मौली या विषयावर, अर्धा तास बोललोय ह्या विषयावर. अडचण काय आमची अडचण काय? आम्ही धार्मिक माणसं आहेत. आमचं कीर्तन आहे धर्म कीर्तन आहे. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन. मग मला सांगा, आम्ही कीर्तनकारांनी धर्म नाही बोलायचं तर काय बोलायचं? कीर्तनकारांनी काय बोलायचं? धर्म नाही तर काय बोलायचं आम्ही? आणि मग आम्ही धर्माबद्दल बोलतो. आणि मग जी पक्ष धर्माला पुढे ठेवून कार्य करतात त्यांचं आमचं जुळल्यासारखं दिसतं. आता स्पष्टच नाव घेतो मौली मी, हे वारकरी म्हणजे बीजेपीची आध्यात्मिक आघाडी आहे. अरे असं काही नाही, तुमचं आमचंही जुळल, पण तुम्ही कधीतरी धर्मानं वागा ना. तुम्ही संस्कृतीचं भान ठेवा ना. तुम्हाला पंढरपुरात गेल्यानंतर मटण खायचा मोह आवरत नाही. पांडुरंगाच्या दारातून तुम्ही वापस जाता, लोक म्हणतात चला ना, नाही मी आज मटण खाल्ले, तरी आम्ही तुमच्या मागे यायचं. बोलू एक वाक्य, परवानगी द्या मला एक वाक्य बोलायला. कोणी आमच्या गावात येऊन हागलं ना, आम्ही दुर्लक्ष करू. कोणी आमच्या गल्लीत येऊन हागलं ना, तरी आम्ही दुर्लक्ष करू. तुम्ही आमच्या घरात हागू लागले तरी आम्ही बोलायचं नाही. आम्ही पण वीर विठ्ठलाचे गाठ, आम्ही हिजडे नाहीयेत. आम्ही वीर झुंजार करू जमदाडे मार. हो, म्हणून ते जुळत, ते तसं वाटतं. अजून असतील काही 2-4 कीर्तनकार की जे स्पष्ट नाव घेऊन प्रचार प्रसार करत असतील. ते 4-5 माणसं म्हणजे वारकरी संप्रदाय नाही, ध्यानात ठेवा. म्हणून बोलणारी फार थोडी आहेत. काय असतील 4-2 बोटावरची मोजण्याजोगी. बरं, अडचण एक आहे, जेव्हा ह्यांच्याबद्दल जे बोलतात ते घुसखोर वाटत नाहीत. ही अडचण आहे. अरे काय पुरोगामीचा डंका वाजवता? जी पुरोगामिता वारकरी संप्रदायानं रचली आणि घडवली ती अजून एकाही समाजकर्त्याला घडवता आलेली नाही. बोलू 12 वर्ष होतं 12व. धनगराची पोरगी एकही शाळा वर्ग न शिकलेली, ऐकताय का? एकही वर्ग न शिकलेली परभणी जिल्ह्यातली जना पंढरपूरला येते आणि ती काय म्हणते, अरे नवद्वार छेदोनी दशमद्वारी गेली जणी. हे ज्ञान तिला दिलं कोणी? वारकरी संप्रदायाने दिलं. पाहता पाहणे गेले दुरी म्हणे चोखयाची महारी. पाहता पाहणे गेले दुरी हे सांगायला जड आहे थोडं. त्रिपुटी रहित मी ध्येयाकार झाले हे कोण म्हणते? आमच्या सोयराबाई म्हणतात. अजून काय पुरोगामीपणा पाहिजे? नाही, वारकरी संप्रदाय स्त्रियांना तेवढं स्थान दिसत नाही. स्त्रियांना तेवढं स्थान दिसत नाही.
अरे वारकरी संप्रदायाने जेवढा स्त्रीचा सन्मान केला एकाही परंपरेनं केला नाही. तुम्ही ज्यांचा स्वाभिमान घेऊन बोलताना तिने बुरख्याच्या बाहेर येऊ दिली नाही बाई. आणि आमच्या संप्रदायाने 1400 वर्षाचा चांगदेव आला. महाराज श्रीमंत एखादा शिष्य आला तर गुरुला वाटतं वा हा शिष्य आपल्या दावणीला यायला लागलाय. 1400 वर्षाचा तपस्वी योगी ज्याच्या तपस सामर्थ्याने मेलेली माणसं जिवंत होतात असा शिष्य आपला बनतोय. असं ज्ञानोबाऱ्याला शिष्य भेटतोय. आले लुटांगणी चांगदेव. शरण कोणाला आले? उपजताची ज्ञानी हे वर्म जानोनी. आले लोटांगणी चांगदेव. लोटांगणी कोणाला आले? ज्ञानोबाला. पण ज्ञानोबा म्हणले नाही, मुक्ता तू उपदेश कर. चांगदेवाला उपदेश ज्ञानोबाऱ्यांनी नाही केला. कोणी केला? मुक्ताईने केला. म्हणून अजून मला स्वाभिमान वाटतो साहित्याच्या क्षेत्रात सुद्धा जेव्हा साहित्याचा इतिहास लिहिला जातो तेव्हा साहित्यातली पहिली महिला लेखक कोण जेव्हा नाव घेतलं जातं तेव्हा सोयराबाईचं घेतलं जातं आणि ती माझ्या संप्रदायाची. आत्मचरित्र लिहिणारा पहिला लेखक कोण? नामदेवरायचं नाव पुढे येतं, तो माझ्या संप्रदायाचा आहे. अजून काय पुरोगामी पाहिजे? 12व्या शतकात आमचे ज्ञानोबा आहे चोकोबाऱ्याच्या घरी द्वादशी सोडायला जातात. याचा अर्थ काय? वारकरी संप्रदाय जात पाहत नाही, वारकरी संप्रदाय आचरण पाहतो. मग तो कोण्याही कुळाचा असो. प्रमाण देतो वारकरी संप्रदायाचा उदात्त भाव काय? आभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड आणि काय त्याची रांड प्रसवली आणि वैष्णव चांभार धन्य त्याची माता तारी उभयता दोन्ही कुळ. कोण्याही जातीचा असो सर, कोण्याही जातीचा असू द्या, फक्त तो शाकाहारी असावा, गळ्यात माळ असावी, त्याच्या घरी जाऊन जेवण्याची माझी तयारी, त्याला ताटात घेऊन जेवणाची तयारी. अरे आमचा संप्रदाय काय म्हणतो? कुळीचे दैवत ज्याचे पंढरीनाथ होईल दासी सुत त्याचे घरी. जातीयता लिंगभेद संप्रदायानं पाळलाच नाही, पाहिलाच नाही. फक्त एक आहे, फक्त एक आहे. जेव्हा आमच्या तत्वात काही अडचणी येतात तेव्हा नाठाळाच्या काठी हानू माथा हे म्हणावंच लागतं. तुकाराम महाराज म्हटले शेतातलं जर तण काढलं नाही तर पीक चांगलं येईल का? धान्यातले खडे काढले नाही तर धान्य नीट दळलं जाईल का? आणि हाताची नख जर काढले नाही तर आरोग्य नीट राहील का? निवडावे तण शेती करावी राखण, निवडावे खडे तरी दळण ओझ घडे. तो का म्हणे नखे आणि काढून टाकी जेती सुखे. हे करावं लागतं. म्हणून असतील काही जातीवादी आमच्यात, पण ते जातीवादी म्हणजे संप्रदाय नाही. तुम्ही आरोपच करायचा असेल त्या व्यक्तीचा करा, संप्रदायाला नाव ठेवण्याचा अधिकार बिलकुल तुम्हाला नाही. बरं अकलीचे तारे तोडतो कोण? अभ्यास पाहिजे त्या क्षेत्रातला काहीतरी. त्या क्षेत्रातला काय पाहिजे? अभ्यास पाहिजे. घुसखोरी कधी? अरे तुम्ही त्या घरात घुसा ना आधी, मग तुम्हाला कळेल कोण घुसले काय घुसले. तुम्ही त्याच्या सुतराम संबंध तुमचा त्याचा नाही, खुशाल तुम्ही करता. बिलकुल नाही, आम्ही खपून घेणार नाही.